हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026 वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2026 मध्ये जे शिपाई पद आहे त्या शिपाई पदासाठी आवश्यक असणारे अति महत्त्वाचे PYQ प्रश्न आपण अभ्यासणार आहे. शिपाई हमाल फराश पदासाठीचे. ओके, चला तर वेळ न घालवता हा अति महत्त्वाचा व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, पहिला प्रश्न. आता यामध्ये आपण मित्रांनो मराठी व्याकरणाचे देखील काही प्रश्न अभ्यासणार आहे, हे देखील आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. पूर्ण महत्त्वाचा व्हिडिओ बनवला आहे प्रत्येक टॉपिकवर, म्हणजे जी केचा सायन्स असेल, भूगोल किंवा हिस्ट्री असेल, राज्यघटना असेल, चालू घडामोडी सर्वच टॉपिकवरचे प्रश्न आपण पाहतोय. मराठी व्याकरणाचे देखील प्रश्न पाहणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. ओके, आता पहा. ओके, घरातील सर्व विद्युत उपकरणे डॅश डॅश दाखवतात. म्हणजे हा प्रश्न काय आहे, तर घरातील जे आपले विद्युत उपकरणे आहेत मित्रांनो, ती कोणत्या जोडणीने जोडलेली असतात, तर ती पहा समांतर जोडणीने जोडलेली असतात. राईट आन्सर ऑप्शन 2, समांतर जोडणी. ओके, तर असं का, तर घरातील सर्व विद्युत उपकरणे आता सांगितलं समांतर जोडणीने जोडली जातात. बट का, कारण काय आहे याचं, तर समांतर जोडणी म्हणजे काय, तर प्रत्येक उपकरणावर समान व्होल्टेज, जो व्होल्टेज आहे तो प्रत्येक उपकरणावर समान व्होल्टेज मिळतो. आणि एक उपकरण जरी बंद पडलं किंवा जळलं तर त्याचा इतरांवर परिणाम होत नाही. आणि ही जी एकसर जोडणी आहे मित्रांनो, यामध्ये काय होतं, तर यामध्ये रोध जो आहे तो रोध वाढतो आणि एक उपकरण बंद झालं तर सगळंच बंद पडतं. म्हणून घरात जी वापरली जाणारी जोडणी आहे ती समांतर जोडणी आहे, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला सांगायचं, जो आपण भाग 8 पाहिला होता, जो आपल्या मॅडमनी घेतला होता, त्यामधील हा भाग आहे. ओके, तर पुढीलपैकी कोणत्या हक्काचा समावेश मूलभूत हक्कांमध्ये होत नाही, या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, भाग 8 मध्ये पाहिलेला प्रश्न आपल्या मॅडमने घेतलेला तो. ओके, आन्सर कमेंट करा. समोरचा प्रश्न पाहूया. पहा, मराठी व्याकरणाचे प्रश्न आहेत. खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता. आता खग म्हणजे काय, तर खग म्हणजे आहे पक्षी. राईट आन्सर ऑप्शन 4, पक्षी. बरोबर. खग म्हणजे काय, तर जो उडणारा आहे, उडणारा जीव. ओके, उडणारा जीव किंवा जो पक्षी आहे त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात खग. मग याच्या समानार्थी शब्दामध्ये काय काय येतं, तर यामध्ये पहा विहंग आहे, त्यानंतर द्विज आहे. ओके, त्यानंतर अंडज आहे. ओके, त्यानंतर आहे पाखरू. ही सर्व खगची समानार्थी शब्द आहेत मित्रांनो, हे लक्षात ठेवायचंय. मग यामध्ये मी तुम्हाला सांगितलं पक्षी हा समानार्थी. बरोबर. त्यानंतर ऑप्शन मध्ये पहा प्राणी काय सर्वसाधारण शब्द आहे. पक्षी यामध्ये येतो का, पक्षी यामध्ये येतो, पण खग हा नेमका उडणारा पक्षी आहे, हे लक्षात ठेवायचंय. सुंदरबाग शब्दाच्या अर्थाशी काही संबंध नाहीये. आभाळ म्हणजे काय, आकाशचे समानार्थी शब्द कोणकोणते आहेत, तर आकाशमध्ये आहे गगन. बरोबर. त्यानंतर नभ आहे, त्यानंतर आहे अंबर. बरोबर, हे आकाशचे समानार्थी शब्द आहेत. आणि पक्षी कुठे उडतो, आकाशात उडतो. आकाशात उडणाऱ्या जीवासाठी वापरला जाणारा शब्द कोणता आहे, तो आहे पक्षी, तो आहे खग. ओके, समोरचा प्रश्न पहा. तुझे नाव काय आहे या वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल. विरामचिन्ह पहा, तुझे नाव काय आहे, तर काय इथं विचारलं जातंय, प्रश्न विचारला जातोय ना, तुझे नाव काय आहे, काय विचारतंय, प्रश्न. मग प्रश्न जो विचारला जातो त्याच्या मागे कोणतं विरामचिन्ह असतं शेवटी, तर ते असतं प्रश्नचिन्ह. मग असा पर्याय आहे, पर्याय क्रमांक 3 प्रश्नचिन्ह. तुझे नाव काय आहे हे प्रश्नार्थक वाक्य होते मित्रांनो, आणि वाक्यात काय, हे काय हा प्रश्न विचारणारा शब्द आहे, म्हणून अशा वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरलं जातं. आता ऑप्शन मध्ये आहे पूर्णविराम. पूर्णविराम कशासाठी वापरतात, जे विधान असतं, नुसतं विधानार्थी वाक्य, त्या वाक्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. बरोबर. अल्पविराम कधी वापरतो, तर जो एक वाक्य आहे, एका वाक्याच्या, ओके, आपल्याला मध्ये थांबायचंय, मधोमध थोडा थांबा दाखवतो, जो दाखवतो त्यालाच काय म्हणतात, त्यालाच म्हणतात अल्पविराम. ओके, आणि अर्धविराम हे चिन्ह कसं असतं, तर हे असं असतं. अल्पविराम कसं असतं, हे असं असतं. पूर्णविराम असं असतं. ओके, आणि प्रश्नचिन्ह कसं असं. बरोबर. आता अर्धविराम कसा आहे, तर जी दोन स्वतंत्र वाक्य आहेत, ती दोन स्वतंत्र पण संबंधित आहेत. ओके, स्वतंत्र पण संबंधित विधान आहेत,
त्या विधानांमध्ये अर्धविराम वापरतात. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. समोरचा प्रश्न, चला हा पहा. हा प्रश्न आपण आपल्या टेस्ट सिरीजमध्ये देखील घेतला नाही किंवा आपण जे व्हिडिओ बनवले त्या कोणत्याही व्हिडिओमध्ये घेतला नाही. आज फर्स्ट टाइम हा प्रश्न घेतोय. 1 ग्रॅम प्रथिनांमधून डॅश डॅश ऊर्जा मिळते. ओके, तर 1 ग्रॅम प्रथिनांमधून ती 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. राईट आन्सर आहे ऑप्शन 4, 4 किलो कॅलरी. प्रथिने हे काय असतात, तर हे अमिनो जे अम्ल आहे, अमिनो अम्ल, त्या अमिनो अम्लाची बहुवार्के आहेत. आणि प्रथिनांमध्ये प्रामुख्याने काय असतं, कार्बन असतो. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. आणि यामध्ये नायट्रोजन असतो का, तर यामध्ये नायट्रोजन पण असतो. आणि नायट्रोजनचं प्रमाण किती असतं, 16% असतं. आणि शरीराच्या वजनाच्या 20% काय असतात, शरीराच्या वजनाच्या 20% प्रथिने असतात आपल्या शरीरामध्ये. हे आपल्याला वजनाच्या 20% त्यांचं प्रमाण आहे. ओके, हे आपल्याला व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. आणि याचं कार्य काय आहे प्रथिनांचं, हे विचारलं जातं. तर प्रथिनांचं कार्य आहे शरीर बांधणी. शरीर बांधणी हे प्रथिनाचं कार्य आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न, तर पहा तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. आपण जो 2018ला तुमचा मुंबई हायकोर्टमध्ये जो शिपाई आणि हमाल किंवा फराश पदाचा पेपर झाला होता, तो पेपर आपण आपली जी टेस्ट क्रमांक 6 आहे त्यामध्ये आपण हा 2018चा प्रश्न संच तुम्हाला ॲड करणार आहे. ओके, म्हणजे जे आता आपण आजपर्यंत आपल्या टेस्ट सिरीजमध्ये टोटल 5 टेस्ट आजपर्यंत आपण पाहिलेले आहेत. ओके, टोटल आपण 12+ म्हणजे 15+ टेस्ट घेण्याचा आपण त्या टेस्ट सिरीजमध्ये प्रयत्न करणार आहे. आणि जी आता आपली टेस्ट 6वी अपलोड होणार आहे त्यामध्ये आपण जो 2018चा प्रश्न पत्रिका आहे तुमची ती जशीच्या तशी देण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे 5 टेस्ट तर तुम्ही सॉल्व केल्या असतील, पण ही टेस्ट महत्त्वाची आहे. व्यवस्थित पूर्णपणे अभ्यास करा आणि ॲज एक्झाम म्हणजे तुमची खरीच एक्झाम आहे त्या पद्धतीनं ही 2018चा पेपर तुम्ही सॉल्व करायचा आहे. की बाबा हा आता 2026ची जी एक्झाम आहे त्यामध्येच हा प्रश्न पेपर येणार, अशा पद्धतीने सॉल्व करा. आणि किती मार्क पाडतायत ते तुमचं तुम्ही ठरवा. आणि मग त्या पद्धतीने तुम्हाला समजणार आहे की अभ्यास झालेला आहे की अजून कमी आहे की अजून आपण कुठेच नाही आहे. त्यामुळे 2018ची टेस्ट सिरीज सॉल्व करा. आणि जर अजून तुम्ही टेस्ट सिरीज आपली जॉईन केली नसेल तर तुम्हाला स्मार्ट एक्झाम ॲप आपलं डाउनलोड करायचं आहे. ओके, आणि या स्मार्ट एक्झाम ॲपवर आपण टोटल 12 टेस्ट तुम्हाला देणार आहे. आणि यासाठी फक्त आणि फक्त 49 रुपीज इतकी माफक फी आपण ठेवली. ओके, सध्या किती टेस्ट झालेल्या आहेत, सध्या 5 टेस्ट अपलोड आहेत, लाईव्ह आहेत. त्या तुम्ही कधीही अनलिमिटेड टाईम त्या टेस्ट तुम्ही सॉल्व करू शकता. आणि इथे मी 12 बोलतोय, बट मी तुम्हाला 15+ टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. तुमची एक्झाम होईपर्यंत 15+ टेस्ट, म्हणजे असंच नाही कोणते पण प्रश्न देणार, जे प्रश्न परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस आहेत महत्त्वाचे आहेत. बाबा जरी जसा तसा प्रश्न नाही आला पण ऑप्शन ते महत्त्वाचे, त्या पद्धतीने या सर्व टेस्ट सेट केलेल्या आहेत. चालू घडामोडी देखील त्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि जे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांचं तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन मिळणार आहे. म्हणजे क्वेश्चन आहे, क्वेश्चनचं ऑप्शन्स आहेत, ऑप्शनचं ॲन्सर आहेत, ॲन्सरचं एक्सप्लेनेशन, आणि जे राहिलेले 3 ऑप्शन्स आहेत त्यांचं देखील तुम्हाला एक्सप्लेनेशन मिळणार आहे. अशा पद्धतीच्या या टेस्ट आहे. त्यामुळे लगेच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. या टेस्ट सॉल्व करा. टेस्ट सॉल्व केल्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये टाईम मॅनेजमेंटचं तुम्हाला समजतं आणि तुमचा अभ्यास किती झाला आहे ते तुम्हाला समजतं. त्यामुळे दर आठवड्याला 2 टेस्ट तुमच्याजवळ येणार आहेत, त्या टेस्ट तुम्ही सॉल्व करत राहा. ओके, आणि एक गोष्ट म्हणजे ही आहे, जर तुम्ही अजून 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागेत मित्रांनो. या महाप्रश्नसंचामध्ये तुम्हाला जो हा महाप्रश्नसंच आहे त्यामध्ये सर्व वन लायनर प्रश्न आहेत, VIP प्रश्न, आणि यासोबत तुम्हाला मराठी व्याकरणाचा शब्दसंग्रह यावर 700+ प्रश्न आहेत ते फ्रीमध्ये मिळणार आहेत. त्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे. आता पहा, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात? हा प्रश्न घेण्याचं कारण की आपल्याला नागपूर खंडपीठामध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांच्यासाठी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. ओके, तर पहा, मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आहेत नागपूरमध्ये. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, जी आपल्या महाराष्ट्राची खनिज संपत्ती
हा जर असा आपला महाराष्ट्राचा नकाशा मी छोटासा काढून देतो तुम्हाला, तर या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये हा जो विदर्भाचा भाग आहे इथे आणि हा जो कोकणाचा भाग आहे या ठिकाणी जास्त खनिज संपत्ती आढळते. मग जर कोणत्याही खनिज संपत्तीचं तुम्हाला जर समोर सांगितलं तर तुम्ही पहिल्यांदा हा कोपरा, हा भाग, पूर्व भाग आणि हा कोपरा लक्षात घ्या. मग आता हा जो प्रश्न आहे त्या पद्धतीने तुम्ही कसा सॉल्व्ह करणार, तर मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे कुठे आढळतात, तर पहा नागपूर गोंदिया कुठल्या भागात आहे, तर तो हाच विदर्भाचा भाग आहे बरोबर. इथे नागपूर आहे आणि इथं गोंदिया आहे बरोबर. मग या भागात आहे, मग आणि या भागात मी तुम्हाला सांगितलं सातारा सांगली इथं पण नाही आहेत, इथं पण नाही, धुळे जळगाव इथं पण नाही, इथं पण नाही, आणि यवतमाळ परभणी कोकणात पण नाही, आणि इथे पण विदर्भात पण येत नाही या भागात. म्हणून आपल्या सरळ जाऊ शकतो पर्याय क्रमांक 1 नागपूर गोंदिया. अशा पद्धतीने जर अभ्यास केला आपण थिंकिंगनुसार किंवा आपल्या क्वेश्चन्सचं पर्याय इलिमिनेट करून, तर तुम्ही योग्य आन्सरपर्यंत 100% पोचता. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा इतिहासात लाल बाल पाल, यामध्ये जे पाल होते ते कोण होते, पाल म्हणजे डॅश डॅश हे होते. ओके, तर लाल बाल पाल ही इतिहासातील खूप गाजलेली आणि खूप महत्वाची त्रयी आहे. ओके, तर यामध्ये जे पाल होते ते होते बिपिन चंद्र पाल. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 बिपिन चंद्र पाल. आता इतिहासाचा प्रश्न आपण सायन्सचा देखील पाहिला, मराठीचे देखील पाहिले, भूगोलचा देखील पाहिला, आता इतिहासाचा पाहतोय आणि पुढे अशाच पद्धतीचे प्रश्न आहेत मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ओके, आता पहा जे लाल बाल पाल आहेत हे काय आहे, तर हे स्वातंत्र्य चळवळीतील उग्र राष्ट्रवादी त्रयी आहे. ओके, आणि यामध्ये काय आहे बाल पाल पाहिलं, मग हे लाल जे आहेत ते कोण आहेत, तर ते आहेत लाला लजपत राय. ओके, लाला लजपत राय आहेत. ओके, बालमध्ये काय आहेत आपल्या महाराष्ट्रातील बाळ गंगाधर टिळक, यांनाच आपण काय म्हणतो लोकमान्य टिळक. आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, अशी सिंहगर्जना कोणी केली होती, बाळ गंगाधर टिळक यांनीच केली होती. हा देखील जसाचा तसा प्रश्न येणार आहे. ओके, त्यानंतर पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल बरोबर. तर अशी ही त्री आहेत. आता आपल्याला काय विचारलंय, पाल बिपिन चंद्र पाल यांच्याबद्दल जास्त माहिती विचारली. मग त्यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यांचा जन्म झाला होता 7 नोव्हेंबर 1858 मध्ये. ओके, कुठे झाला होता, पाईल जे सिलहेट आहे त्या सिलहेटमध्ये यांचा जन्म झाला होता. हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख राष्ट्रवादी नेते होते. हे लक्षात ठेवणं आपल्याला इथं गरजेचं आहे. समोरचा प्रश्न पाहूया. चला, आता हा कोणता प्रश्न आहे, हा आहे चालू घडामोडी संबंधीचा प्रश्न बरोबर. तर पहा काय आहे, इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण ओके आणि विकास पुरस्कार 2024 कोणाला देण्यात आला. थोडक्यात पहा, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला 2024 कोणाला देण्यात आला, तर तो दिलेला आहे मिशेल बॅचलेट यांना. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 मिशेल बॅचलेट. ओके, इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार 2024 हा ज्या चिली आहे, चिलीच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहेत मिशेल बॅचलेट यांना देण्यात आला. ओके, चिली या देशाच्या आहेत त्या, थोडक्यात लक्षात ठेवा. त्या संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार उच्चायुक्त म्हणूनही कार्यरत होत्या. त्यांनी चिलीमध्ये 2006 ते 2010 ओके 2014 ते 2018 या 2 कार्यकाळासाठी त्या पूर्ण त्यांनी राष्ट्राध्यक्ष होत्या. हे 2 कार्यकाळ त्यांनी केला आणि शिक्षण, कर व्यवस्था, मानवी हक्क आणि लिंग समानता विषयक त्यांनी मोठ्या सुधारणा केल्यात. आणि हा पुरस्कार आंतरराष्ट्रीय शांतता, निशस्त्रीकरण, वांशिक समानता, सद्भावना आणि जागतिक आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देणाऱ्या ज्या व्यक्ती किंवा संस्था आहेत त्यांना हा पुरस्कार दिला जातो. आणि यावेळी मिळाला आहे मिशेल बॅचलेट, त्या चिलीच्या पहिल्या आणि एकमेव महिला राष्ट्राध्यक्ष आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. समोरचा प्रश्न, चला हा देखील चालू घडामोडीचाच प्रश्न आहे. ओके, तर काय विचारलंय, वेस्ट सेती जलविद्युत प्रकल्प कोणत्या देशात आहे, तर तो देश आहे नेपाळ. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 नेपाळ. नेपाळने वेस्ट सेती जलविद्युत प्रकल्पासाठी सर्वेक्षण परवान्याची अंतिम मुदत वाढवली आणि सतलज जलविद्युत निगमद्वारे दुसऱ्या प्रकल्पासाठी थेट करार मंजूर केला. यामुळे भारतीय ऊर्जा कंपन्यांना हिमालयीन प्रदेशात जलविद्युत विकास सोपा होणार आहे. आणि हा प्रकल्प सेती नदीवर आहे आणि यात किती आहे, तर हा 750 मेगावॅट
इतक्या क्षमतेचा हा प्रकल्प आहे. ओके, जलविद्युत प्रकल्प आहे हा. रन ऑफ द रिव्हर प्रकारचा नसून पावसाळ्यात पाणी साठवून वर्षभर वीज निर्मिती करण्यास सक्षम असा हा प्रकल्प आहे. आणि हा प्रकल्प भारताच्या NHPCC याद्वारे पब्लिक प्रायव्हेट मॉडेलवर अंतर्गत विकसित केला जाणारा हा प्रकल्प आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नव्हते? हा प्रश्न म्हणजे घेण्याचे कारण हेच आहेत मित्रांनो. सध्याच आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणजे जे आपल्या महाराष्ट्राचे पहिले यापूर्वीचे राज्यपाल होते CP राधाकृष्णन, ते आपल्या भारताचे उपराष्ट्रपती झालेत. आणि त्यांच्या जागी आता जे आचार्य देवव्रत आहेत, ते आचार्य देवव्रत यांनी अतिरिक्त कार्यभार स्वीकारला आहे. ते गुजरात राज्याचे राज्यपाल आहेत आणि ते आता आपल्या महाराष्ट्राचे देखील राज्यपाल झालेले आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर हे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर खालीलपैकी कोण महाराष्ट्राचे राज्यपाल झाले नाहीत? तर ते आहेत पर्याय क्रमांक 1 श्री राम नाईक. ओके, राम नाईक हे महाराष्ट्राचे राज्यपाल कधीच नव्हते, हे लक्षात घ्या. रमेश बैस होते, ते 22वे राज्यपाल होते. त्यांच्यापूर्वी होते भगतसिंग कोश्यारी, हे 21वे राज्यपाल होते आपल्या महाराष्ट्राचे, बरोबर. आणि हे जे डॉक्टर PC अलेक्झांडर आहेत ते अति महत्त्वाचे आहेत. VIP पर्सन आहे आपल्या महाराष्ट्राच्या संबंधित, कारण महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ, ओके, जर तुम्हाला विचारलं महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ राज्यपालपद कुणी भूषवलं तर ते भूषवलं आहे डॉक्टर PC अलेक्झांडर यांनी. आणि याचमुळे मी तुम्हाला हा प्रश्न वारंवार घेत असतो, हे लक्षात घ्या. रिव्हिजन होण्यासाठी हाच प्रश्न नाही, म्हणजे राज्यपाल पदाशी संबंधित प्रश्न, कारण करंटच्या रिलेटेडवर हा प्रश्न तुमच्या परीक्षेमध्ये येऊ शकतो त्यासाठी. आणि मी आत्ताच तुम्हाला सांगितलं आचार्य देवव्रत हे गुजरातचे होते, गुजरातचे राज्यपाल, आणि आता त्यांचं महाराष्ट्राचे राज्यपाल अतिरिक्त पद आहे. ओके, तर त्यासाठी काय आहे, तर ती जी 7वी घटना दुरुस्ती झाली होती, 7वी घटना दुरुस्ती, बरोबर, कधी झाली होती? 1956 मध्ये झाली होती. आणि या घटना दुरुस्तीनुसार मित्रांनो एका व्यक्तीची 2 राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती होऊ शकते अशी तरतूद करण्यात आली होती. आणि त्याचमुळे आचार्य देवव्रत सध्या गुजरात आणि महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. किती इझी वेने आपल्याला लक्षात राहते. 7वी घटना दुरुस्ती 1956, एक व्यक्ती 2 राज्यपाल, 2 राज्यांसाठी राज्यपाल. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. पहा, लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? लिंबाच्या रसामध्ये असतं सायट्रिक आम्ल. राईट आन्सर ऑप्शन 2 सायट्रिक आम्ल, बरोबर. लिंबू, मागच्या वेळी आपण ऑक्झॅलिक आम्लासंबंधीचा प्रश्न पाहिला होता, पालक यामध्ये तो ऑक्झॅलिक आम्ल असतो. आता आपण लिंबाच्या रसामध्ये पाहतोय, तर लिंबाच्या रसामध्ये असतं सायट्रिक आम्ल. आणि जे लिंबूवर्गीय फळ आहेत मित्रांनो, यामध्ये काय येतं? लिंबू तर येतंच, बरोबर. संत्री आहे, त्यानंतर मोसंबी आहे. आवळ्यामध्ये देखील विटॅमिन C भरपूर प्रमाणात असतं, तर यामध्ये सायट्रिक आम्ल असतं. आणि सायट्रिक आम्ल यामध्ये काय, तर विटॅमिन Cचा स्रोत, बरोबर. मग ऑप्शनमध्ये पहा लॅक्टिक आम्ल. लॅक्टिक आम्ल कशात असतं? तर ते असतं ताकामध्ये असतं, दह्यामध्ये असतं लॅक्टिक आम्ल. ओके, त्यानंतर अमिनो आम्ल कशामध्ये असतं? अमिनो आम्ल जस्ट सुरुवातीला पाहिलेला प्रश्न आहे, लक्षात असेल तुमच्या. अमिनो आम्ल तर ते असतं प्रथिनांमध्ये, सुरुवातीलाच पाहिलं, बरोबर. त्यानंतर जी मुंगे किंवा मधमाशे त्याच्या चाव्यामध्ये कोणतं आम्ल असतं? फॉर्मिक आम्ल असतं. ओके, सफरचंद, विनेगार, अननसमध्ये असतं ॲसेटिक आम्ल. त्यानंतर जी चिंच आहे, चिंचमध्ये कोणतं असतं? तर ते असतं टार्टारिक आम्ल. समोरचा प्रश्न पाहूया. सुवर्णदुर्ग किल्ला हा कुठल्या तालुक्यात आहे? सुवर्णदुर्ग किल्ला आहे दापोलीमध्ये. राईट आन्सर आहे ऑप्शन 1 दापोली. ओके, दापोलीमध्ये आहे सुवर्णदुर्ग किल्ला. आणि जिल्हा कोणता आहे? तर जिल्हा आहे रत्नागिरी. सुवर्णदुर्ग किल्ला दापोली तालुका, जिल्हा रत्नागिरी. हा काय आहे? तर हा सुवर्णदुर्ग किल्ला आहे एक सागरी किल्ला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. आता पहा,
मुंबई उच्च न्यायालयाचा जर फॉर्म भरला आहे तुम्ही, तर मुंबई संबंधीची थोडी माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. आणि मुंबईचा जो हा महत्त्वाचा जो रोड आहे तो तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यावर तुम्हाला मुंबई हायकोर्टची जर तुम्ही भरती देत आहे तर हा रोड तुम्हाला लक्षातच ठेवायला पाहिजे. ओके, त्यासाठी घेतलेला प्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक हा व्हिडिओ जो आहे मित्रांनो, तो आपण तुमच्या परीक्षेचे जे प्रश्न ॲज इट इज येण्याचे चान्सेस आहेत त्याच पद्धतीचे बनवले. त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाईज करायचे. आज बघितला तर उद्या बघायचे, काही दिवसानंतर पुन्हा बघायचे कोणते आपले सगळे व्हिडिओ. त्यामुळे तुमच्या परीक्षेमध्ये जास्त स्कोर येण्यासाठी चान्सेस आहेत. ओके, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक MTHL कोणत्या 2 जिल्ह्यांना जोडतो? ओके, तर पहा तो जोडतो मुंबई आणि रायगडला. राईट आन्सर ऑप्शन 1 मुंबई रायगड. ओके, आणि यालाच काय म्हणतात मित्रांनो? यालाच म्हणतात अटल सेतू. बरोबर, जे मुंबई आहे, मुंबई जे शेवरी आहे ते शेवरी, आणि जे नवी मुंबई आहे, नवी मुंबई, त्याचं जे उरण आहे ते आहे रायगड जिल्ह्यामध्ये. तिथे जे चिर्ले गाव आहे त्यामध्ये हा जो रोड आहे, बरोबर, म्हणजे अटल सेतू शेवरी चिर्ले दरम्यान, म्हणजेच मुंबई उरण मुंबई रायगड अशा पद्धतीनं सगळं सांगितलंय. तर या मुंबई रायगड यांना जोडणारा हा रोड आहे, याचंच नाव आहे अटल सेतू. बरोबर, पुढे विचारतील तुम्हाला याची लांबी किती आहे? याची लांबी आहे 21.8 किलोमीटर. ओके, पुढे जाऊन जर विचारतील समुद्रामध्ये याची लांबी किती आहे, तर समुद्रामध्ये आहे 16.5 किलोमीटर. आणि जमिनीवर किती आहे? जमिनीवर आहे 5.3 किलोमीटर. अशा पद्धतीनं आपला अभ्यास ठेवायचा. आणि जोडणी दक्षिण मुंबईतील शिवडी ते नवी मुंबईतील चिर्ले, किंवा त्यालाच काय म्हणतात, त्यालाच बोलतात न्हावा शेवा. ओके, आणि न्हावा शेवापासून तुम्हाला काय लक्षात येत आहे, तर न्हावा शेवा सर्वात मोठे कंटेनर बंदर आहे का ते? बरोबर, आणि यालाच काय म्हणतात? JNPT जवाहरलाल नेहरू बंदर. बरोबर, आणि या ब्रिजमुळे जो प्रवासाचा वेळ आहे तो किती झाला, तर साधारणपणे तो 1.5 ते 2 तास जो लागत होता वेळ तो किती झाला? 20 ते 25 मिनिट. ओके, म्हणजे या लागणारा प्रवासाचा वेळ आहे तो साधारणपणे 1.5 ते 2 तास इतका लागणारा प्रवास आहे. वेळ तो आता किती झाला? 20 ते 25 मिनिट इतका झालेला आहे. हे सर्व आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि जर तुम्हाला विचारलं भारतातील सर्वात लांब समुद्रावरील पूल कोणता, तर तुम्ही काय सांगणार आहे? अटल सेतू मुंबई ट्रान्स हार्बर लिंक. समोरचा प्रश्न पाहूया. अतिसार डायरिया होण्याचे कारण नाही आहे. ओके, कारण नाही आहे आता सांगायचे. दूषित पाणी, दूषित अन्न, दूषित हात, स्वच्छ पाणी. पहा, स्वच्छ पाण्याने काय होतं, काय होतं का, तर काहीच होत नाही. म्हणून राईट आन्सर ऑप्शन 4 स्वच्छ पाणी. ओके, तर अतिसार सामान्यतः दूषित पाणी आहे, दूषित अन्न आहे, किंवा दूषित अस्वच्छ हात यांमुळे होतो. यामुळे काय होतं, तर यामुळे शरीरात ई कोलाय किंवा विब्रियो कॉलरी किंवा शिगेला यांसारखे जंतू प्रवेश करतात. परंतु स्वच्छ पाणी अतिसार होण्याचं कारण नाही, हे आपल्याला इथं लक्षात ठेवायचं आहे. ओके, त्यानंतर समोरचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणत्या कायद्याने भारतात सांप्रदायिक मतदारांची ओळख करून दिली, तर तो आहे 1909चा कायदा. राईट आन्सर ऑप्शन 3 भारतीय परिषद कायदा 1909. भारतात प्रथम सांप्रदायिक मतदार व्यवस्था सुरू झाली ती भारतीय परिषद कायदा 1909 मुळे. हा कायदा काय ओळखला जातो, तर मोर्ले मिंटो रिफॉर्म्स, मोर्ले मिंटो सुधारणा म्हणून देखील ओळखला जातो. आणि याचमुळे जर मी तुम्हाला विचारलं मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्यानुसार मिळाले, तर तो आहे 1909चा कायदा. सरळ लक्षात ठेवायचं. ओके, मुस्लिम समाजाला स्वतंत्र मतदारसंघ कोणत्या कायद्याद्वारे मिळाले, तर तो आहे भारतीय परिषद कायदा 1909. सरळ विचारतात मित्रांनो हा प्रश्न, VIP प्रश्न म्हणून मी तुम्हाला सांगितलं. समोरचा प्रश्न,
महात्मा गांधी यांचा चंपारण्य सत्याग्रह खालीलपैकी कशाच्या बाबतीत होता? तर तो नीळ पिकवण्याच्या सक्तीच्या विरोधात होता. राईट आन्सर आहे ऑप्शन 1, भारतीय शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती म्हणून. बरोबर. तर यामध्ये बिहारमधील चंपारण्य जिल्ह्यात ब्रिटिश शेतकऱ्यांना जबरदस्तीने नीळ पिकवायला लावत होते. बरोबर. आणि शेतकऱ्यांवर अन्याय होत होता आणि नुकसान तर सहन करावंच लागत होतं आणि या विरुद्ध गांधीजींनी चंपारण्य सत्याग्रह केला 1917 साली केला. बरोबर. समोरचा प्रश्न. तर पहा, हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. स्वतंत्र भारतातील पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नेमणूक झाली? सध्या महानगरपालिकाच्या निवडणुका सुरू आहेत, त्या पार्श्वभूमीवर विचारला जाणारा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बरोबर. तर स्वतंत्र भारताचे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन. राईट आन्सर ऑप्शन 1, सुकुमार सेन. बरोबर. मग भारतात निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली होती? ती झाली होती 25 जानेवारी 1950 मध्ये. बरोबर. राज्यघटनेच्या कलम 324 नुसार संसद, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीचे नियंत्रण व देखरेख करण्याचा अधिकार कुणाला दिलेला आहे? तो निवडणूक आयोगाला दिलेला आहे. यामध्ये काय असतं? एक मुख्य निवडणूक आयुक्त असतो आणि 2 इतर निवडणूक आयुक्त असतं. यांचं 6 वर्षे किंवा वयाची 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत त्यांचा कार्यकाळ असतो. आणि पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सुकुमार सेन आणि भारतातील पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त कोण होत्या? तर त्या होत्या V.S. रमादेवी. ओके. आणि सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर त्या आहेत ज्ञानेश कुमार. हे महत्त्वाचे पॉईंट लक्षात ठेवायचे. समोरचा प्रश्न. तर मित्रांनो, तुम्हाला पुन्हा एकदा आठवण करून देतो, जर तुम्ही अजून आपला 2000 वन लायनर प्रश्नांचा महाप्रश्नसंच आणखीन घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा आपला महाप्रश्नसंच घेतलेला आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा दिलेली आहे. यासोबत तुम्हाला मराठी व्याकरणाचे जे शब्दसंग्रह आहे तो शब्दसंग्रह तुम्हाला फ्रीमध्ये मिळणार आहे. यामध्ये 700+ वन लायनर प्रश्न आहेत. त्यामुळे आत्ताच 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा प्रश्नसंच घेतलेला आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. तुम्ही देखील हा प्रश्नसंच घ्या आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्या. यासोबत तुम्हाला आपली टेस्ट सिरीज देखील जॉईन करायची आहे, जे आपलं स्मार्ट एक्झाम ॲप आहे प्ले स्टोअरवर. ते स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला उच्च न्यायालय टेस्ट सिरीज असा फोल्डर दिसणार आहे. त्यावर क्लिक करणार आहे त्या थंबनेलवर आणि बाय नाववर क्लिक करून फक्त आणि फक्त 49 रुपीज इतक्या माफक फीमध्ये हा प्रश्नसंच तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला सध्या 12+ टेस्ट देणार आहे, बट परीक्षा होईपर्यंत तुम्हाला आपण 15+ टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रत्येक टेस्टचं डिटेल एक्सप्लेनेशन आहे. ओके. डिटेल एक्सप्लेनेशन आहे. सध्या 5 टेस्ट झालेल्या आहेत. 6वी टेस्ट आपण लगेच अपलोड करणार आहे. त्यामध्ये 2018ची पेपर आपण घेणार आहे. त्यामुळे तुम्ही ही टेस्ट सिरीज देखील जॉईन करा. आता पहा, आणि या ॲपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथं जायचं आहे, नंबर टाकायचा आहे, OTP येणार आहे, OTP पटपट टाकून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्या उच्च न्यायालय टेस्ट सिरीजवर क्लिक करून बाय नाववर क्लिक करून ही टेस्ट सिरीज घ्यायची. आता पहा, चला हे तुम्हाला आता तोंडपाठ झालं असेल. विधान परिषद सदस्य यांचा कार्यकाळ किती असतो? राईट आन्सर ऑप्शन 4, 6 वर्षे. विधान परिषद कसलं सभागृह आहे? कायमस्वरूपी सभागृह आहे. बरोबर. सदस्यांचा एकूण कार्यकाळ 6 वर्षांचा असतो. दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त होतात. विधान परिषदेची कमाल सदस्य संख्या किती असते? तर ती विधानसभेच्या 1/3 किंवा विधानसभेच्या किमान 1/3 विधानसभेच्या किंवा 40 किमान 40 इतकी असते. समोरचा प्रश्न.
डॅश डॅश या गव्हर्नर जनरलच्या काळात 1772 मध्ये कलेक्टर पदाची निर्मिती झाली. तर तो गव्हर्नर जनरल आहे वॉरन हेस्टिंग. राईट आन्सर ऑप्शन 2 वॉरन हेस्टिंग्स. ओके, 1772 मध्ये वॉरन हेस्टिंग्स यांनी जिल्हाधिकारी हे पद निर्माण केलं. याचा उद्देश काय होता तर जमीन महसूल वसुलीवर देखरेख ठेवणं आणि नंतर कंपनी सरकारने या पदाला महत्त्व देत न्यायदान व नागरी प्रशासनाची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली. समोरचा प्रश्न 20-25चा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? पहा, 20-25चा बुकर पुरस्कार जिंकलेला आहे डेव्हिड साले यांनी. राईट आन्सर ऑप्शन 2 डेव्हिड साले. ओके, तर नोव्हेंबर 2025 मध्ये डेव्हिड साले यांनी त्यांच्या फ्लेश या कादंबरीसाठी 2025चा बुकर पुरस्कार जिंकलेला आहे. ते पारितोषिक जिंकणारे पहिले हंगेरी ब्रिटिश लेखक ठरलेत. आणि बुकर पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार आहे मित्रांनो. हा एका इंग्रजी कादंबरीत दिला जाणारा पुरस्कार आहे. याची स्थापना कधी झाली होती बुकर पुरस्काराची? तर याची स्थापना झाली होती 1969 मध्ये बुकर पुरस्काराची. ओके, आणि युनायटेड किंगडममध्ये यूकेमध्ये युनायटेड किंगडम यूकेमध्ये याची सुरुवात झाली होती. सुरुवातीला हा पुरस्कार फक्त कॉमनवेल्थ देशांतील लेखकांसाठी होता, परंतु आता तो जगभरातील लेखकांसाठी खुला करण्यात आलेला आहे. हा पुरस्कार यूके किंवा आयर्लंडमध्ये प्रकाशित झालेल्या मूळ इंग्रजी कादंबरीसाठी दिला जातो. ओके, समोरचा प्रश्न पाहूया. चाफेकर बंधूंनी कोणाची हत्या केली? चाफेकर बंधूंनी हत्या केलेली रँडची. राईट आन्सर ऑप्शन 1 रँड. VIP प्रश्न आहे. तर ती कधी केली? 22 जून 1897 मध्ये. कोणत्या ठिकाणी? पुणे येथेही केलेली. लोकांवर प्लेगच्या नावाखाली अत्याचार करणारा प्लेग कमिशनर होता रँड व त्याचा सहकारी होता लेफ्टनंट आयस्टर. ओके, तर यांची हत्या दामोदर व बाळकृष्ण चाफेकर यांनी केली. त्याच दिवशी काय होतं तर पुण्यात राणी व्हिक्टोरियाचा राज्यारोहणाचा 60वा वर्धापन दिन होता. समोरचा प्रश्न पाहूया. 1827च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले? 1827च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व केले होतं नानासाहेब पेशवे यांनी. राईट आन्सर ऑप्शन 3 नानासाहेब पेशवे. कानपूर उठावाचे मुख्य नेतृत्व नानासाहेब पेशवे आणि त्यांचे सेनापती तात्यासाहेब टोपे यांनी केलं होतं. कानपूरमधील बिठूर हे क्रांतिकारकांचं महत्त्वाचं केंद्र होतं आणि 1 एप्रिल 1857 रोजी नानासाहेबांनी स्वतःला पेशवा घोषित केल्याचा व कंपनीचे राज्य संपुष्टात असल्याचा फतवा हिंदी व उर्दू भाषेत जारी केला. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि पुढे काय झालं? पुढे 1859 मध्ये तात्या टोपे यांना फाशी झाली. तर नानासाहेब पेशवे नेपाळमध्ये यांचं पळून गेले. ओके, तर तुम्हाला विचारतील 1857च्या उठावाच्या वेळी नेपाळमध्ये कोणी पलायन केलं? तर ते तुम्हाला सांगता यायला हवं, नानासाहेब पेशवे यांनी पलायन केलं. ओके, तर मित्रांनो आत्तापर्यंत जे काही प्रश्न आपण पाहिलेले आहेत त्या प्रश्नापैकी काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचे उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? डिटेलमध्ये पाहिलेला प्रश्न आहे. आन्सर 100% कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. खग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? आन्सर कमेंट करा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? हा देखील तितकाच महत्त्वाचा प्रश्न आहे. आन्सर कमेंट करा. लिंबाच्या रसामध्ये कोणते आम्ल असते? आन्सर कमेंट करून सांगा. तुमच्यासाठीचा समोरचा प्रश्न. 2025चा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? महत्त्वाचा प्रश्न आहे. आन्सर कमेंट करा. 2025चा बुकर पुरस्कार कोणी जिंकला? तुम्हाला आन्सर करून कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. ओके, तर मित्रांनो हीच ती वेळ आहे, हाच तो क्षण आहे. जर तुम्ही अजून आपला 2000 वन लाइनर क्वेश्चन्सचा महाप्रश्न संच घेतला नसेल तर तुम्ही खूप मागे आहेत मित्रांनो. तुमच्या बऱ्याच मित्रांनी हा महाप्रश्न संच घेतलेला आहे. आपल्या अभ्यासाला वेगळी दिशा दिली आहे. यासोबत तुम्हाला मराठी व्याकरण या घटकावर जे मराठी शब्दसंग्रह आहे त्या शब्दसंग्रहावरील
700 प्लस प्रश्न तुम्हाला आपण फ्रीमध्ये देणार आहे. 700 वन लाईनर प्रश्न. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, हा प्रश्नसंच घेण्यासाठी तुम्हाला 98 23 93 18 27 या नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि फक्त 69 रुपीजमध्ये हा प्रश्नसंच घ्यायचा आहे आणि आपल्या अभ्यासाला एक वेगळी दिशा द्यायची. त्यासोबत तुमच्यासाठी आपण टेस्ट सिरीज देखील लॉन्च केलेली आहे. यामध्ये आपण तब्बल 12 प्लस टेस्ट तुमच्यासाठी घेतो आहे फक्त 49 रुपीजमध्ये आणि एक्झाम होईपर्यंत आपण तुम्हाला 15 प्लस टेस्ट देण्याचा प्रयत्न करणार आहे. सध्या 5 टेस्ट झालेल्या आहेत. 6वी टेस्ट तुम्हाला अपलोड होणार आहे लवकरच 2 दिवसामध्ये. त्यामध्ये 2018ची प्रश्नपत्रिका आपण तुमच्यासाठी सोडवण्यासाठी देणार आहे. त्यामुळे टेस्ट सिरीज लवकर जॉईन करा. त्यासाठी तुम्हाला स्मार्ट एक्झाम हे ॲप डाउनलोड करायचं आहे. याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तिथे जाऊन स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा. नंबर टाका, नंबर येईल, OTP येईल, OTP टकटक टाकून घ्या आणि लगेच टेस्ट सिरीज फोल्डरमध्ये जायचं आहे. मुंबई उच्च न्यायालय टेस्ट सिरीज दिसणार आहे, त्यावर क्लिक करून बाय नाववर क्लिक करून ही टेस्ट सिरीज लगेच सॉल्व करायचं आहे. टेस्ट सिरीज सॉल्व केल्यामुळे परीक्षेमध्ये जो आपला टाईम मॅनेजमेंटचा गोंधळ होतो तो वाचतो आणि परीक्षेमध्ये आपलं कोणता सब्जेक्ट कोणता टॉपिक वीक आहे ते तुम्हाला टेस्ट सॉल्व केल्यामुळे कळतं आणि ते तुम्हाला इम्प्रूव्ह करण्यासाठी मदत होते. त्यामुळे आत्ताच स्मार्ट एक्झाम ॲप डाउनलोड करा, टेस्ट सिरीज सॉल्व करून घ्या. ओके. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण तुमच्या येणाऱ्या मुंबई हायकोर्ट भरती 2026वर फोकस करून मुंबई हायकोर्ट भरती 2026मध्ये जे शिपाई हमाल फराश पद आहे त्या पदासाठी आवश्यक असणारे PYQ प्रश्न आपण पाहिलेले आहेत. हे सर्व प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये या व्हिडिओमधील 4 ते 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच दिसणार आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त वेळा रिवाइज करा आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी 10 मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.